नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील एका घरात मध्यरात्री विषारी मण्यार साप शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. सर्पमित्र शुभम पराडे यांनी तत्परता दाखवत त्या अत्यंत विषारी सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. पाहूया हा थरारक घटनाक्रम. हुडकेश्वर येथील स्वागतनगर परिसरात राहणारे राजेश गुप्ता आणि त्यांचे कुटुंब घरात टीव्ही पाहत असताना ही घटना घडली. किचनमध्ये काम करीत असताना त्यांच्या पत्नीला भाजीच्या टोपलीजवळ काळी दोरी पडल्यासारखे दिसले. ती उचलण्याचा प्रयत्न करताच त्यामध्ये हालचाल झाल्याने त्या घाबरल्यात आणि आरडाओरड केली. यावेळी राजेश गुप्ता यांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराडे यांच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटात शुभम घटनास्थळी पोहोचलेत. शोध घेतला असता साप भाजीच्या टोपलीखाली लपून बसलेला आढळला. निरीक्षण केल्यानंतर हा अत्यंत विषारी मण्यार जातीचा साप असल्याचे स्पष्ट झालेत. त्यानंतर सर्पमित्रांनी सर्वांना सुरक्षित अंतरावर जाण्यास सांगत मोठ्या धाडसाने सापाला पकडून सुरक्षितपणे बंदिस्त केले. यानंतर या सापाला बुटीबोरी जंगल परिसरात नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मण्यार हा भारतातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक मानला जातो. त्याची विष न्यूरोटॉक्सिस प्रकारचे असून ते मज्जासंस्था आणि श्वसन संस्थेवर परिणाम करते. त्यामुळे अशा सापाचा दंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक असते. सर्पमित्र शुभम पराडे यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. पावसाळ्याच्या दिवसात साप घरात शिरण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.